बातमी आहे ती शिवसेनेमधल्या अंतर्गत कलहाची। गजानन कीर्तिकरांची पक्षामधनं हकालपट्टी करण्याची पत्रातनं मागणी करण्यात आली आहे। उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट ही मागणी केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद या निमित्तानं चव्हाट्यावरती आले आहे। तर गजानन कीर्तिकर यांची पक्षामधनं हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। आज होती सगळ्या घडामोडी, म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे। माझी आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे जी स्पर्धा नाही आहे। ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे। पक्ष पुढे जावा, आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांना लिहिलेलं आहे। तर आपल्या या पत्रामधनं शिशिर शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी अधिकृतपणे उभाटा पक्षातर्फे जाहीर झाली आणि गजाभाऊ अखंड पुत्रप्रेमानं अक्षरशः आंधळे झाले। शिशिर शिंदे यांचे पत्र। गेली सुमारे वर्षभर गजाभाऊ त्यांचा सर्व शासकीय निधी आणि यंत्रणा अमोल कीर्तिकर यांच्या सल्ल्यानं आणि पुढाकारानं विनियोग करत होते। एकाच कार्यालयामध्ये बसून कीर्तिकर पिता पुत्र हे पक्ष चालवत होते। शिंदे यांचा आरोप, आणि त्यात शिवसेनेला शून्य लाभ होता, मात्र उभाटाला प्रत्यक्षात फायदा होत होता। काल ऐन मतदानाच्या दिवशी गजाभाऊंच्या पत्नीनं तुमचा एकेरी उल्लेख करत जाणून बुजून अपमान केला। गजाभाऊ मूक साक्षीदार म्हणले होते। आज गजाभाऊ कीर्तिकरांनी पुत्रप्रेमाचं उंगळवाणं राजकीय प्रदर्शन करत तुमची निंदा नालस्ती केली। गजाभाऊ आपल्या पक्षामधनं बाहेर पडून मातोश्रीचे लाचार श्री व्हायचा प्रयत्न करतायत। यापूर्वी ज्येष्ठ शिवसेना नेते श्री रामदास कदम यांच्याशी जाहीर भांडण केलं। कर्तृत्ववान सिद्धेश कदम यांचे पंख कापण्याचं काम गजानन कीर्तिकर यांनी केलंय। एकूणच कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसतेय असं शिशिर शिंदे म्हणतात। पण कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करतायत। आता बास शिंदे साहेब, श्री गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातनं त्वरित हकालपट्टी करावी, त्यांना निरोपाचा नारळ द्यावा ही आग्रहाची विनंती। Thank you.